अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालंय। नागपूरमध्ये फडणवीसांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर नवनीत राणांनी भाजपच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय जाहीर केलाय। राणांच्या उमेदवारीला शिवसेनेने मात्र तीव्र विरोध केलेला आहे। पाहूयात। नवनीत राणा हाती कमळ घेणार। अमरावतीतून भाजपच्या चिन्हावर लढणार। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर फैसला। अमरावतीच्या खासदार नवनीत राणांचं यावेळी ठरलंय। नवनीत राणांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा पक्का निर्धार केलाय। नवनीत राणा भाजपकडून लोकसभा निवडणूक लढतील अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि त्या चर्चेवर अखेर पडदा पडलाय। नवनीत राणांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले। कशा चर्चा मध्ये कशी यादीमध्ये नाव येईल, मी कसे तिकीटवर लढण, कोणते तिकीटवर लढण, तर आमचे जे नेते आहेत ज्यांना मी मानते, देवेंद्र फडणवीसजी, आमचे अमित भाई आणि नरेंद्र मोदीजी, हे जसं ठरवतील त्यांच्या पुढे मी कधीच जाणार नाही। नवनीत राणांसंदर्भात युवा स्वाभिमानी पक्षाच्या बैठकीत निर्णय घेणार असल्याचं रवी राणांनी सांगितलंय। पण मोदी फडणवीसांचे आदेश पाळणार असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे काही निर्णय घेतील त्यावर पॉझिटिव्ह युवा पक्षातर्फे निर्णय घेतला जाईल आणि जे आमची चर्चा झाली आहे गुप्त, जवळपास 2-2.5 घंटे मी त्यांच्यासोबत होतो, त्यावर जेही चर्चा झाली ते पूर्ण प्रस्ताव युवासेना पार्टीच्या कोर कमिटीवर ठेवू आणि त्याच्यानंतर पुढील आम्ही निर्णय घेऊ। नवनीत राणा यांनी यापूर्वीही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन अमरावतीची निवडणूक लढवली होती। यावेळी त्यांनी भाजपची निवड केली आहे। नवनीत राणांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांची चांगलीच राजकीय अडचण झाली आहे। शिवसेनेचा दावा अमरावतीवर कायम आहे। त्या ठिकाणी आनंदरावजी अडसूळ साहेब किंवा मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही शिवसेनेमधूनच ती निवडणूक लढवणार। दुसरा विषय आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांचा त्या ठिकाणी असलेला नवनीत राणा यांना विरोध, स्वतः त्यांनी भाषणामध्ये कितीतरी वेळा त्याचा उल्लेख केला की सर्वपक्षीय नेते माझ्या विरोधात आहेत। आणि त्याची वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी विरोधात आहेत, आमची शिवसेना तर त्यांच्या विरोधात आहेच आणि जनतेचा सुद्धा कौल हा पूर्णपणे नवनीत राणांच्या विरोधामध्ये आहे। नवनीत राणांना गेल्या वेळी घड्याळ पावलं होतं। यावेळी राणांच्या हातातील कमळ फुलेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।